खरंच मला त्या ठिकाणी आल्यानंतर एवढं समाधान वाटतं. चारी बाजूला पाहिलं असेल ते शांत वातावरण आणि हे वातावरण पाहिलं की मन एक सगळं आनंदाने भरून जातं माझं. खरोखर या निसर्गाच्या वातावरणात पाहिलं असेल ना तर या निसर्गाची रचना करते वेळी परमेश्वराने आपल्या सात सर्वस्व विचारतेची कमाल केली म्हणायला हरकत नाही. सुख दुःखाच्या उघड्यावर धागायला दिलेला माणसाचे जीवन म्हणजे स्त्री आणि पुरुष अशी जर रचना केली नसती तर शेवटी असते धर्माचं काय झालं असतं कोण आहे. माझ्या तर पाडा आई बापाच्या घरी लाडाला वाढले, आई नारळाच्या उभारण्यावर मी उभी आहे आणि ज्यावेळी जन्म देणाऱ्या पिताजीने माझं लग्न केलं. लग्न होऊन लग्नाची वरात या काळाची पूर्ण अधिकारी या दिवसापासून मी चांगला एक निष्ठत्री पतीने परमेश्वराची सेवा करते. पती हाच आपला परमेश्वर आणि पतीने परमेश्वराची सेवा करून त्यांच्या पवित्र जगाच्या धुलीतून आपल्या मस्तकी लावून घेणं प्रत्येक कार्य स्त्रीचं करते आणि ते कार्य स्त्रीला प्रथम पूर्ण केलं असेल तर आर्य स्त्री आर्य नावर वापरण्याचं अधिकार कुठून मानवी तर सती नाहीपेक्षा उपयोगाची माती असं स्त्रीचं जीवन आहे. पण देवा हे पार्वती परमेश्वरा ज्या दिवशी समजू लागलं त्या दिवसापासून तुझी भक्ती केली, तुझं भजन पूजन केलं. तुझी भक्ती केल्याशिवाय तुझं पूजन केल्याशिवाय तुला पाण्याचा देव मानाचा गण केला. पण त्या कृपा प्रसादाने देवा माझ्या उघडात तो बाळ माझा चेहरा कलेने वाढतो. खरोखर त्याच्या हसण्या मुखाच्या प्रवाह जेव्हा बघितला मी मन प्रसन्न वातावरण म्हणून आनंदाच्या फळात डोलते. मग सिंहाबाई मंचक सजवले. राजधर्माची दोन जबाबदारी संपल्यानंतर मी देवाप्रमाणे आशीर्वाद देण्यासाठी येणारी माझे सौभाग्याचे नाही. अद्यापर्यंत त्यांचं आगमन झालं नाही म्हणून एकसारखी आनंदाला वाढ वाटते. सागरात सोडली नौकांनी पहिली तरी जाण्यासाठी त्या नौकेला नावाडी असावा लागतो आणि तो जर नावाडी नसायची तर ती नौका पहिली तरी तेव्हा जाऊ शकत नाही. म्हणून संसार मी माझी सागरात नौका सोडली आणि माझ्या नौकेचे नावाडी कोण असतील तर माझ्या सहभाग मला वाटलं याचे पावलांचा आवाज आणि हा आवाज आला की माझी सुद्धा तिथून दाखवलं असं वाटलं. सुख सागरात
आपल्या बहादुरी पूजेचं लग्न स्वागत आहे तुमचं. आणि स्वागत करून मी तुमची धर्मपत्नी सांगणार तुम्हाला आज बोलवते. यावेळी या महालाच्या प्रवेशावर आम्ही उभ्या होत्याला कारणीभूत आपण, कारण हे सदन आपलं, या सदनावर अधिकार आपला आहे. यावेळी तुम्ही बसणार त्याच वेळी आम्ही बसणार आहोत स्वामी. आणि म्हणून आम्ही यावेळी या तुझ्या महालाच्या ठिकाणी जिथल्या तिथं स्थिर आहोत. तरी या महालावर अधिकार माझा असला तरी सुद्धा माझ्यावर अधिकार तुमचे. मी स्वागत केले तुमचे आणि स्वागत करून तुम्हाला आज मानव तसं या जगात आहे. कारण या संसार जगताची तू आणि मी दोन चाका आहोत. एकमेकाच्या विचारात, एकमेकाच्या सलोख्याच्या विभागण्यात त्यातले आपला हा संसार समगतीने चालली नसती तर संसार केव्हाही सुरू होऊ शकतो. तुम्ही यावेळी तिच्या या सदनात आलो तर समाधान. आज मी भाग्यवान समजते, कारण मन प्रसन्न बापाला बोलून जाते. तुमच्या पुरुषांतापासून ज्या माझ्या बाळाला मी जन्म दिला तो बाळा प्रकारे त्याला वाढतोय खरा, पण या जगाची सेवा करत असताना एकच मी सांगेन. असं काय सांगायचं स्वामी, जन्मजन्मी तुम्ही माझ्या संसारी आहोत. तुमचं सुख मला प्राप्त व्हावं. जन्मजन्मी कशाला त्या परमेश्वराजवळ, त्या पार्वती परमेश्वराजवळ एकच घटना तरी देवा, पुढच्या जन्मीनं मला स्त्री जन्माला घालायचं असेल तर तुम्हाला सुद्धा पुरुष जन्माला घालायचं असेल. पण मी स्त्री जन्माला येऊन आणि तुम्ही पुरुष जन्माला येऊन तरी काय होणार? तर तुमचं जे माझं काही राहत नाही पण तरी बंदीच हे जन्मजन्मी असं आणि तुमचं सुख मला प्राप्त. धन्य धन्य तुम्ही ही महान स्त्री. जन्मजन्मी तुम्ही दयाले माझ्या संसारी. याची अपेक्षा काय व्हायचं माहिती काय? अलंकार लोणाचे मदला. याची अपेक्षा तुला नाही. समजा तुमच्या ध्यानाचा यातना त्याच्या वेदनाही मला होतं. तुला वनस्पती आणि पत्नी यांचा सुद्धा दुःख दोघांनाही
तेल काल